हॅलो फ्रेंड्स, मी अनिता क्रिएटिव्ह फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी स्लीव्ज डिझाईन बनवणार आहे. हे बघा, स्लीव्ज डिझाईन बनवण्यासाठी मी कॉटनचा अस्तर घेतलेला आहे. हे बघा, स्लीव्जची उंची आहे 9.5 इंच आणि शिलाईसाठी पाऊण इंच म्हणजे मी 10.25 इंचावर स्लीव्जची उंची घेत आहे. हे बघा, दोन्ही बाजूनी मापे टाकून घेतल्यानंतर मोंड्याचं माप 3 इंचावर घ्यायचं आहे. हे बघा, 3 इंचावर मार्जिन करून घेतलं आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा स्लीव्जचा. हे बघा, स्लीव्जचा आकार देऊन झाल्यानंतर दंडघेराचं माप टाकूया. दंडघेर आहे 5.5 इंच आणि शिलाईसाठी 1.5 इंच म्हणजे मी 7 इंचावर मार्जिन करून घेते. स्लीव्जचे सगळे माप टाकून झाल्यानंतर हे बघा, या पद्धतीने स्लीव्जची कटिंग करून घ्यायची आहे. स्लीव्ज कट करून झाल्यानंतर सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आणि पुढचा मोंडा देखील कट करून घ्यायचा. हे बघा, सर्व स्लीव्जचे कटिंग करून झाल्यानंतर मी ब्लाऊज पीस खाली ठेवून त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून कटिंग करून घेत आहे. हे बघा, याप्रमाणे स्लीव्जचे कटिंग करून घ्यायचे आहे. हे बघा, स्लीव्ज डिझाईनसाठी मी बाहीचे 4 इंच माप घेऊन वरती 3 इंच मला काठापासून वरतीच डिझाईन बनवायची आहे, म्हणून मी खालच्या बाजूने 4 इंच मापे टाकून घेतली आणि वरती डिझाईनचा आकार देऊन घेतला. डिझाईनचा आकार देऊन झाल्यानंतर तो आपण कट करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने कट करून घ्यायचा. हे बघा, डिझाईनसाठी मी कॅनव्हास वापरणार आहे, तर आपण जी स्लीव्जला आकार दिलेला आहे तसाच उचलून कॅनव्हासवर ठेवून आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीचा आकार देऊन मी कॅनव्हास पण कट करून घेते. आता आपण जे कॅनव्हासचा आकार जो कट केलेला होता तो आकार आणि स्लीव्ज हे दोघं एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. हे बघा, याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची. आधी फक्त आपण अस्तरवर शिलाई मारून घ्यायची.
शिलाई मारून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. हे बघा, आता आपण मेन कापड खाली आणि त्यावरती अस्तरचा कापड ठेवून जॉईन करून घेणार आहोत. हे बघा, आपण आता शिलाई मारत असताना कॅनव्हासच्या एकदम कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर जो आपला मेन कापड असतो आतमधला तो कट करून घ्यायचा आणि त्याला पण छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. कट्स मारून झाल्यानंतर जो अस्तरचा कापड आहे तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि व्यवस्थित असा सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा, किती छान फिनिशिंग आलेले आहे. आतमध्ये कापड फोल्ड करून झाल्यानंतर त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा, याप्रमाणे सर्व आकाराला मी दाबटीप देऊन घेतली आणि स्लीवच्या सगळ्या बाजूने शिलाई मारून जो उरलेला जो कापड आहे तो मी कट करून घेत आहे. याप्रमाणे सर्व कापड कट करून घ्यायचा. हे बघा, आता आपण जी डिझाईन बनवलेली आहे त्यावरती डिझाईनच्या कडेने याप्रमाणे लेस लावून घ्यायची. लेस लावून झाल्यानंतर त्यावरती डबल टिप पण देऊन घ्यायची आहे. हे बघा, पूर्ण लेस लावून झाल्यानंतर आता आपण काठाच्या बाजूने ब्लॅक कलरची पायपिंग करून घ्यायची आहे. हे बघा मैत्रिणींनो, आता आपली स्लीव डिझाईन पूर्ण करून झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.